डिकोडिंग संत या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत संत सावतामाळी यांच्याबद्दल. संत सावतामाळी आणि विठ्ठल भक्तीची सुवासिक फुले. पुणे जिल्ह्यातील अळणी या गावात सावतामाळी यांचा जन्म साध्या माळी म्हणजे भाजीपाला आणि फुलझाडे लावणाऱ्या घरात झाला. त्यांचा जीव फुलांप्रमाणे स्वच्छ, सुगंधी आणि देवभक्तीने भारलेला होता. लहानपणापासूनच ते शेतात काम करत करत विठोबाचे नामस्मरण करत. त्यांच्यासाठी शेती म्हणजे फक्त उपजीविकेचे साधन नव्हते, तर भक्तीचा मार्ग होता. पिकांची निगा राखताना ते विठ्ठलाच्या नामगजरात तल्लीन होत. सावतामाळींचे मन सतत पंढरीच्या विठोबामध्ये रमलेले. पण ते गरिबीमुळे वारंवार पंढरपूरला जाऊ शकत नसत. त्याऐवजी त्यांनी स्वतःच्या मनातच पंढरी वसवलेली होती, जिथे जप, कीर्तन आणि प्रेमाची गंगा अखंड वाहत असे. असे म्हणतात की एकदा ते शेतात नांगरणी करत होते, तेव्हा त्यांच्या मनात विठोबाच्या दर्शनाची तीव्र इच्छा झाली. त्यावेळी त्यांच्या नामस्मरणाने प्रसन्न होऊन पांडुरंग स्वतः त्यांच्या शेतात अवतरले आणि त्यांना दर्शन दिले. त्या क्षणी सावतामाळींचा आनंद अवर्णनीय होता. त्यांच्यासाठी तर तोच खरा पंढरीच्या वारीचा अनुभव होता. संत सावतामाळींच्या अभंगामध्ये साधेपणा, प्रेम आणि ईश्वराशी नितांत जवळीक यांचा गोड सुवास आजही अनुभवता येतो.